संभाजीनगरमध्ये 550 तोळे सोनं आणि 32 किलो चांदीच्या दरोड्याची अखेर उकल झाली आहे। या दरोड्याप्रकरणी उद्योजक संतोष लड्डा यांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह आणखी 4 अटक झाली। जुन्या वादातनं बाळासाहेब इंगोलेनेच त्यांच्या घरात असलेल्या सोन्याची टीप दरोडेखोरांपर्यंत पोहोचवली अशी माहिती आहे। इंगोले लड्डा यांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा, तसंच 20 वर्षांपासून तो लड्डा यांच्या कंपनीमध्ये कटिंग इन्चार्ज पदावर होता। विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात इंगोलीला लड्डा ओरडले होते आणि त्याचाच राग मनात धरत त्यांनी ही दरोड्याची टीप दिली। या दरोड्या प्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत आहेत आणि चोरीला गेलेल्या सोन्याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही। दरम्यान या घटनेमध्ये मित्रच कसा गद्दार निघाला याबद्दल पोलीस उपायुक्तांनी माहिती दिली आहे, आपण बघूया। त्यांच्या कंपनीमध्ये कामाला एक बाळासाहेब इंगोले म्हणून एक कर्मचारी होता, जो 2006 पासून त्यांच्या कंपनीत काम करायचा। त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं, भाजीपाला घेऊन जाणे वगैरे। त्याला त्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्यांच्या घरी सोने वगैरे आहे। देविदास शिंदे यानं महेशला घेऊन सुरुवातीला लड्डा यांच्या घराची रेकी केली होती आणि त्यानंतर देविदास शिंदे यानं यापूर्वी जे गुन्ह्यामध्ये अटक केलेले आरोपी आहेत योगेश, त्याच्यासोबत जाऊन त्यानं परत एकदा त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सायंकाळी 8:30-9च्या सुमारास लेखी केली होती आणि मग रात्री त्यांनी ही घटना केलेली आहे। जो बाळासाहेब इंगोले आहे त्यांनी त्या लड्डांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती शिवीगाळ केलेली होती आणि त्याच्यावरून त्यांच्यात थोडंसं कुरबुर झालेली होती। आतापर्यंत यापूर्वीचे आपले 5 अटक केलेले आहेत। काल देविदास शिंदे याला अटक केलेली आहे आणि आज ही जी आम्ही चेन उघड केलेली आहे, बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे, देविदास शिंदे यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे। तर इंगोले या लड्डांवर नेमका का रागावला होता आपण तेही बघूया। काही महिन्यांपूर्वीच संतोष लड्डा यांच्या वडिलांचं निधन झालं। इंगोले कंपनीत न सांगताच लड्डांना भेटायला गावी गेला। वेरेझर इंगोलेला कंपनीत अनेक कॉल आले, त्याला उत्तर मिळालं नाही। काही दिवसांनंतर मग इंगोलेकडनं कॉल करणाऱ्याला शिवीगाळ झाली। इंगोलीच्या शिवीगाळीची मग लड्डांना 1.25 महिन्यांनी माहिती मिळाली। कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याशी असं वागतो का असं म्हणून इंगोलीला मग जाब विचारण्यात आला। लड्डांनी कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याची माफी मागण्याची इंगोलीला सूचना केलेली। माफी मागायला सांगितल्याचा बाळासाहेब इंगोलेला राग होता आणि आज राग मनात धरून इंगोलेकडून लड्डा यांच्या घरच्या सोन्याची टीप देण्यात आली। पाकिस्तानी हेरगिरीच्या आरोपाखाली ठाण्यातनं बेड्या ठोकलेल्या रवींद्र वर्माने केवळ पैशांसाठीच जाणीवपूर्वक गद्दारी केल्याचं समर्थन